त्या टॉपला आहे. कारण म्हणते प्रदीप म्हणते जवळ एप्रिल जवळ मैदान बुक आहे. पहिला चेंडू तयार राईट महोदय विकेट. आणि हा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा पुश केला, चेंडू टॅप केला बघूया. आणि हा म्हणते पहिला दमदार चौकार बघूया. शॉर्ट पिच चेंडू अकोट टॅपचा बॅकफुटला गेला, चेंडू पंच केला, धावा मिळते 4. चांगली सुरुवात. वेल बिगन इज हाफ डन. इंग्रजीमध्ये म्हण आहे ज्याची सुरुवात चांगली त्याचं सर्व काम अर्धाधिक झाल्यासारखं असतंय. प्रदीपजी काय म्हणाल? अतिशय चांगला देखना फटका. बिल्कुल गेंद आने का इंतजार किया और गेंद के गति का इस्तेमाल किया और स्क्वेरिश थर्ड मैन रीजन में गेंद चली गई 4 रन के लिए. बहुत ही उम्दा सूझबूझ बड़ा क्रिकेट खेल रहे यहाँ पे बल्लेबाज आकाश जहांगीर. यस, आकाश जहांगीर. आणि हा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक हो गया. तोलून मापून मारलेला हा बेबंद फटका, बुलंद फटका, वडारी फटका, आदिवासी फटका, माथाडी फटका. दमदार स्ट्रोक, दमदार ड्राईव्ह. नेत्रदीपक टायमिंग. मॅशिव 6 संघाची धावसंख्या मुसंडीमध्ये संघाची धावसंख्या बिनबादा 10 फॉर नन. काय धुंद फुंद बेधुंद सुरुवात. अंधाधुंद फटकेबाईचं येथेच प्रदर्शन, एक्झिबिशन, परफॉर्मन्स. धावसंख्या 10 वर, बिनबादा 10 फॉर नन. पहला गेंद जो था दादा वो ऑफ टर्म की काफी बाहर थी और ये इन्होंने गेंद की थी, ये बाउंसर गेंद थी, हुक कर दिया था आकाश जहांगीर ने और 6 रन यहाँ पे प्राप्त किए. 11 तळवली. आणि हा यस पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग. काय बघूया. आणि प्रदीप बघूया चतुरस्त्र खेळ. पहिला लेट कट, त्याच्यानंतर पुल शॉट, त्याच्यानंतर मात्र एक जबरदस्त ऑनर म्हणजे लॉंग ऑनच्या डोक्यावरून ऑफ साईड आणि ऑन साईड जबरदस्त मजबूत. संघाची धावसंख्या झाली 16 वर 16. काय बेमिसाल टायमिंग, अफलातून फलंदाजी, विलक्षण, चमत्कारिक, स्तुत्य, रममान. दादा गेम प्लान यही दिख रहा है कि ज़्यादा से ज़्यादा रन यहाँ पे मुकम्मल किए जाए और गेंदबाजों के हौसले जो है उसे पस्त किया जाए. Yes, क्या yes. जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं आकाश जहांगीर. यस, सनद जयसूर्य मंडळ काल वितरण असेल. वीरेंद्र शेहवाग म्हणजे पहिल्या गोलंदाजाला नामोहराम करायचं. राईट आम रागून ते विकेट. आणि हा चेंडू पुन्हा या चेंडूला मिड ऑफला पुन्हा एकदा कमबॅक करतो गोलंदाज डॉडबॉल निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या या ठिकाणी 16 वर 16. 4 चेंडू आणि 16 धावा. अतिशय चांगले क्रिकेट. मगाशी भावेश नाईकची दमदार फलंदाजी, दुसरी 50. आणि हा पुन्हा एकदा यस अप्रतिम कव्हर राहील, जबरदस्त टायमिंग. चेंडू जाईल या ठिकाणी सीमारेषेला बनतो. अतिशय अप्रतिम फिल्डिंग या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हरला 2 धाव मिळते. संघाची धावसंख्या 18 वर. बिनबाद 18. दमदार फलंदाजी, चांगली सुरुवात. प्रदीपजी काय म्हणाल? बहुत ही उम्दा बल्लेबाजी कर रहे हैं आकाश जिंगारिया. जैसे आकाश जहांगीर जैसे ही उन्हें मौका मिलता है, कोई भी अवसर नहीं गंवा रहे यहाँ पे आकाश जहांगीर रन मुकम्मल करने का. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं दादा. राईट आर्म राऊंड द विकेट. येस, पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक. येस, वाईडिश मिड विकेट डोक्यावरून तोलून मापून मारलेला हा पुन्हा एकदा आसमानी सुलतानी टोळा, वज्र टोळा, भीम टोळा. हॅलो, थँक्यू थँक्यू. हॅलो, जे खेळाडू आतमध्ये जात आहेत त्यांनी अम्पायरला सांगा काय आहे ते. 12वा खेळाडू इशारा करतो इकडे आमच्या कॉम बॉक्समध्ये. काय आहे सांगितलेलं अम्पायरला विचार. जयंत सर. ओके. येस, जयंत पाटील आणि लोबो सर अतिशय नामवंत पंतन प्रदीप विचारी तुम्ही बघत असाल ज्या इंटरनेटच्या स्पर्धामध्ये म्हणजे जो टेनिसच्या त्याच्या बऱ्याच ठिकाणी जोडीला मागणी असते. तर पहिल्या षटकात संघाची धावसंख्या 24. जबरदस्त धावसंख्या, कमाल धावसंख्या, चांगली सुरुवात, दमदार सलामी. आणि नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वजने दुसरे षटक प्रगतीपथावर बॉलिंग मार्क तयार. गोलंदाजीच्या भोळ्यावर रॅम्पर ओंबड्यावर दुसऱ्या षटकाचा माग करताना गोलंदाज कंदारी आणि परी 11 तलवले असा विद्यमान सामना. 2 टोळक्यामध्ये घमासान, धुमशान, चुरस, ईर्ष्या, चढावड, संघर्ष, अहमामिका, काटे की टक्कर. दोन्ही संघ आमने सामने.
तूफानी बल्लेबाजी कर रहे हैं दादा। यहाँ पे अगर देखा जाए तो आकाश जहांगीर, जिनकी जितनी भी प्रशंसा की जाए उतनी कम है, टूट पड़े थे पूरी तरह से। अगर देखा जाए तो गेंदबाज के ऊपर सिद्धार्थ को जो इरादे थे उसे पूरी तरह से उन्होंने पस्त कर दिया। 3 छक्के जड़े पहले ओवर में और 1 चौका, और कुल स्कोर है 24 रन। पहला सेमीफाइनल का ओपन का ये मुकाबला Yes. परी 11 तलवली बनाम कंदारी किंग्स। यस, पुन्हा एकदा बॉलिंग मार्क तयार. आणि हा उलटा चेंडू मुकेश दास यांनी हॅलो टॅप केला, चेंडू पुश केला, बघूया चेंडू केला, शॉट मिडवे घेतला, एक धावमुळे संघाची धावसंख्या झाली 25. तर प्रदीप विचार, मी बऱ्याच ठिकाणी स्पर्धेमध्ये बघतो की सबमरीन डिलिव्हरी या शब्दामध्ये सबमरीन डिलिव्हरी फक्त बेसबॉलमध्ये असते. तुम्ही जर बेसबॉल बघितला असेल तर बघा, तो हा चेंडू असा फेकतात, तो इथं अलाउड नाही, त्याला म्हणतात थ्रो गोलंदाजी. तर मुकेश दास, दास म्हणजे बंगाली, ओरिसा आहे का? अच्छा. हो येस, अक्रॉस द लाईन करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा आउटसाइड द स्टंप, चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग, डॉटबॉल, निर्धाव चेंडू, संघाची धाव संख्या स्थगित सेमीत कोणती स्तंभित, संघाची धाव संख्या 2/5, बिनबाद 25. कारण कमीत कमी 70 ते 80 धावा पाहिजे, कारण दोन्ही संघ आहेत तुल्यबल. लेफ्ट येस, फ्लिक केला, बघूया जबरदस्त टायमिंग आणि मिळते 4 धावा. येस, चेंडू गेला, बघूया डिफाईन लेगला फरार झाला, बघूया अतिशय क्लास फटका, दर्जेदार स्ट्रोक. येस, फ्लिक केला चेंडूला, आउटसाइड लेग स्टंप बघितला आणि फ्लिक केला चेंडू सीमा रेषेबाहेर. काय म्हणा प्रदीप जी? क्या बल्लेबाजी कर रहे हैं आकाश जहांगीर, क्या क्लास है इस खिलाड़ी के पास। देखिए विकेटों के चारों तरफ स्ट्रोक खेल रहे, मनचाही बल्लेबाजी कर रहे, ऐसा नहीं कि कोई खराब गेंदबाजी कर रहे हैं। यहाँ पे मुकेश दास, अच्छी गेंद थी लेग आउट मिडिल स्टंप पे, लेकिन आसानी के साथ फ्लिक करके उन्होंने यहाँ पे रन मुकम्मल किया। दादा ये देखा जा रहा है पिछले दूसरे ओवर, हालांकि ये फेंका जा रहा है, चौथी गेंद फेंकेंगे मुकेश दास, लेकिन पिछले ओवर से देखा जा रहा है कि ना केवल हवाई फायर कर रहे हैं यहाँ पे आकाश जहांगीर, बल्कि उनकी कलाएं भी बहुत ही ठोस और मजबूत है, बहुत ही उमदा बल्लेबाजी कर रहे हैं और हर किसी को प्रभावित किया इस खिलाड़ी ने। येस, बघूया अतिशय चांगला चेंडू, तितक्या सभेनं अप्रतिम फलंदाजी मिस्टर आकाश जहांगीर. आणि हा पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग, पुन्हा एकदा चौकार मिळे, बघूया लॉंग लेग क्लिअर केली, बघूया आणि अतिशय क्लास फटका, दर्जेदार स्ट्रोक, टायमिंग शॉट, ग्लोरियस, चार्मिंग, अट्रॅक्टिव्ह, डिलिशियस स्ट्रोक. संघाची धावसंख्या 33. असा जर धावांचा प्रवाह चालू राहिला तर प्रदीप, प्रतिस्पर्धी संघाचं भविष्य हे डार्क असेल, म्हणजे अंधकारमय असेल. बिल्कुल दादा, कुल स्कोर है 33 रन। मुकेश दास को पिछले वर्ष मैंने ओडिशा प्रीमियर लीग में देखा था, बेहतरीन गेंदबाज के पुरस्कार से इस खिलाड़ी को नवाजा गया था। और जब पिछले वर्ष मैं धर्मवीर चषक में इनसे सलाह मशवरा कर रहा था, तब उन्होंने कहा था कि मुझे हमेशा ही अच्छा प्लेटफॉर्म दिया है अमोल म्हात्रे जी ने। येस, क्या बात आहे, बघूया 33 मध्ये 32 धावांची अफलातून इनिंग. आणि हा येस, पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक, जबरदस्त ऑन ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह, फ्लिक, काय टायमिंग आहे बघूया, जबरदस्त टायमिंग. आणि पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक, दमदार ड्राईव्ह, जबरदस्त ऑन ड्राईव्ह, ताकदवर फटका. संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 37. हैंड आई कोऑर्डिनेशन जिसे क्रिकेट में कहते हैं दादा, इस खिलाड़ी के पास देखिए बेमिसाल है। क्या जबरदस्त बल्लेबाजी कर रहे, कोई भी अवसर नहीं दे रहे, पूरी तरह से हावी होके सर पे चढ़ के बल्लेबाजी कर रहे, गेंदबाजों को पूरी तरह से दबाव में रख दिया है आकाश जहांगीर ने। येस, मुकेश दास लेफ्ट मोहदी विकेट. आणि हा पुन्हा फुलटा चेंडू, पुन्हा एकदा अप्रतिम फटका, बघूया जबरदस्त टायमिंग. आणि अगेन दॅट शुड बी 4 रन्स. आणि हा सलग म्हणते तिसरा चौकार, चौथा 41 त्याच्या झाले म्हणते 40, म्हणजे जवळजवळ म्हणते तिसरी 50 होईल बहुतेक. आणि याचा स्पीड जर बघितला, जो स्ट्राईक रेट भावेश नाईक पेक्षा जबरदस्त आहे. दादा 21.50 के औसत से यहाँ पे रन मुकम्मल कर रहे हैं। कितनी बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं आकाश जहांगीर, जिनकी जितनी भी प्रशंसा की जाए उतनी कम है। बिल्कुल जिस तरीके से उनकी ख्याति है टेनिस क्रिकेट जगत में, उसी अंदाज में बल्लेबाजी कर रहे हैं, कोई भी अवसर नहीं गंवा रहे। उन्हें भली भांति पता है कि ये सेमीफाइनल का मुकाबला है, इसमें अगर विजयी होंगे तो फाइनल में खेलने का अवसर मिलेगा, कम से कम एक तो बक्षीस मिलेगा. 41 12 चेंडू 41 म्हणजे जवळजवळ 20 पॉईंट बनणं, म्हणजे 20.5 धावांचं टार्गेट. इक्वेशन समीकरण, आस्किंग रन रेट, दमदार सुरुवात, जबरदस्त सलामी, बेनीची जोडी
आणि गोलंदाज तयार संघाच्या वतीने तिसरा मीडियम पेसर मध्यम गती गोलंदाज बॉलिंग मार्क तयार. धर्मवीर चषक 2022 हे अफलातून आयोजन. क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटचा महासंग्राम, ग्रामीण आणि ओपन असं हे दुहेरी कॉकटेल. दादा आपको महाराष्ट्र टेनिस क्रिकेट जगत का मराठी का दादा कौन के कहते हैं और जब भी आप माइक्रोफोन हाथ में पकड़ते हो देखिए दर्शक आपके मुंह के पास देखते ही रहते हैं और मन ही मन में हंसते रहते हैं. यही आपकी ख्याति है और इसीलिए लोग कहते हैं ना कि इंदोरीकर महाराज के जैसी ये कमेंट्री बोलते हैं दशरथ दादा पाटील. यस इंदोरीकर पण सध्या झालेत वारकरी डमी. आदरणीय धर्मेंद्र दत्तात्रय पाटील या शुभेच्छा देताना आणि त्याचबरोबर आमचे बुधाजी काका आहेत त्यांच्या समेत हे असलेलं प्रेम छोट्यापासून मोठ्यापासून हे आहे आतापर्यंतची कमावलेली खऱ्या अर्थाने मी म्हणेन राजकीय क्षेत्रामधून समाजामध्ये एवढे जबरदस्त कार्यरत असतात आणि त्याचाच एक नमुना आज सकाळपासून त्यांच्यावर अतोनात प्रेम करणारे सर्व श्रेष्ठ ज्येष्ठ आणि लहानपणापासून ज्यांनी प्रेम केले प्रवीण दादा ते येऊन शुभेच्छा देतात. प्रवीणजी कालुराम मात्र ओट्टू स्वारी पुन्हा एकदा मी कॉमेंट्री बॉक्समध्ये असलेले दशरथजी पाटील आणि प्रदीपजी विचारे आपली लिंक तोडतो. धन्यवाद धन्यवाद. यस कारण आलेल्या पाहुण्यांना स्वागत करणं आपली ही परंपरा हिंदू संस्कृतीची. कारण अतिथी देव बाबा एवढं त्यांचं प्रेम आहे प्रवीण मात्रेंवर. युवा सेनेचा एक बुलंद आवाज, बहुआयामी व्यक्तिमत्व आणि हा पुन्हा हे चेंडू हवेमध्ये असेल, शॉट बॅकवर्ड गलीला आणि अशा प्रकारे संघाला बसेल हा दमदार. बघूया अतिशय चांगला चेंडू. आता मात्र कमबॅक होते गोलंदाज आणि 40 धावांची अफलातून इनिंग साकारणार. जरा टाळ्या वाजवा प्लीज. अंदाधुंद फटकेबाजी प्रतिस्पर्धी संघाला नारमाराम केला. बघूया सळो की पळो करून सोडलं. अपनी जहांगीरी जहां तक है वो पेश की मैदान के बीच में इस खिलाड़ी ने. क्या जबरदस्त बल्लेबाजी की है. बिल्कुल एक अच्छी नींव रखी है अपनी टीम कंदारी किंग के सामने दशरथ दादा. यस 41 धावा बघूया आणि संघाला बसेल पहिला हजरा वंडावंदा फलंदाज, नवीन फलंदाज, द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. यश आकाश जहांगीर बाद झाल्यानंतर बघा कसा असुरी आनंद, राक्षसी आनंद, पुत्र प्राप्तीचा आनंद, गुवाहाटीला जाऊन मुख्यमंत्री झाल्याचा आनंद. पहिला फलंदाज बाद, पहिला गडी गारत, पहिल्या फेकेचा कडदाबाय, पहिली फेके नेस्तनाबूत, नामशेष नामहरम वंडावंदा फलंदाज. 41 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट अशी सद्यस्थिती बघूया. या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट ज्यांनी पहिली टेलिकास्ट या टेनिस क्रिकेटमध्ये आणले आमचे गौरव सावंत असतील, संतोष नाणेकर असतील. बिल्कुल संतोष नानेकर की जितनी भी प्रशंसा की जाए उतनी कम है. छोटे उम्र में काफ़ी बड़ा कारनामा संतोष नानेकर ने किया है, इसमें कोई संदेह नहीं है. और पहले दिन जब मैं उनसे सलाह मशवरा कर रहा था दादा, तब उन्होंने कहा था कि 70 लोग उनके साथ अब इस चैनल के ऊपर काम करते हैं. यानी कि 70 लोगों का घर चलाने का काम संतोष नानेकर कर रहे हैं. जेपी पॅनेबल 101 ते कौरवांची अवलाद. त्याच्यानंतर त्यांचा दुसरा नंबर आहे त्यांचे 70. तर बॉलिंग मार्क जे कमबॅक मिळून दिले बघूया. पहिला जो मेन अडथळा होता आणि हा यस पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक बघूया. चेंडू जाईल या ठिकाणी डीप मिडवे केला, वाईटिश मिडवे केला, पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. दशरथ दादा आपकी जानकारी के लिए बताना चाहूँगा अभी जो बल्लेबाज मैदान के बीच में गए हैं जिनका नाम है अशरफ खान, स्टंट मैन है, ऋतिक रोशन के लिए फिल्मों में स्टंट करते हैं, लेकिन पिछले 2 मैचों में मैन ऑफ द मैच के पुरस्कार से इस जाबाज खिलाड़ी को नवाजा गया है. आणि 10 चेंडूमध्ये 37 धावांची घनागती विस्फोटक फलंदाजी साकारणारा अशरफ खान. देखने में भी जबरदस्त आहे, स्मार्ट आहे. आणि प्रदीपजी मी जर बघितलं साले अंपायर आहेत ना डान्सिंग हे सगळे कालेच काय आहेत मला हे समजत नाही. गोट्या झाला काळा, त्याच्यानंतर हिऱ्या पण काय वाईट नाही, म्हणजे कालाच आहे पण तो कलाकार आहे. आणि रॉक बघूया पुन्हा एकदा अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्ह 4 धावा मिळतील. यस दमदार स्ट्रोक, काय टायमिंग, उत्कृष्ट फटका बघूया. बेछूट फटका, बेधोंद फटका, 4 धावांनी पुन्हा एकदा संघाची धावसंख्या भरली 47. 47 ओनली 3 रन्स रिक्वायर फॉर 50. प्रदीप जी अतिशय अफलातून फलंदाजी. ये ओमकार देसाई बल्लेबाजी कर रहे हैं, स्ट्राइक में है. एक बहुत ही बड़ा नाम है टेनिस क्रिकेट विश्व का. छोटे उम्र से शुरू किया था नवी मुंबई से क्रिकेट खेलना. आज देखिए कई सारे शतक और अर्धशतक इस खिलाड़ी के नाम के ऊपर दर्ज है. बहुत ही उम्दा बल्लेबाज. आणि हा ओंकार देसाई यांचा पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक बघूया. चेंडू गेला या ठिकाणी.
तर मिळतील 2 धावा. ओमकार देसाईला लॉंगाबन टीपेक्षा म्हणजे 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या झाली म्हटते 49 आणि मंदार पाटील इज द बेस्ट स्कोर इन नवी मुंबई. जोगाव म्हणजे तो ॲक्च्युली तुर्ब्याचा, कारण मागे 15 दिवस तिकडे राहणार, 15 दिवस इकडे राहणार, म्हणजे असं आलटून पालटून आहे. 15 दिवस मामाकडं. दादा मिलिंद भोईर दादा के साड़ू है, प्रवीण दादा के काफी मुस्कुरा रहे हैं आपकी कमेंट्री सुन के, आप ही के गांव के हैं और हमेशा कहते हैं कि यार दशरथ दादा की कमेंट्री सिर्फ यूट्यूब पे सुनता हूँ, आज साक्षात आपको देख रहे हैं और उनको साक्षात आनंद हो रहा है जैसे कि दादा कोंडके हमारे सामने बैठे हुए हैं. धन्यवाद धन्यवाद. येस, लोकांचं प्रेम आहे आपल्यावर. बघूया तर षटक क्रमांक या ठिकाणी तिसरं संपुष्टात. 3 षटकामध्ये संघाची धावसंख्या झाली 49 म्हणजे 2 षटकामध्ये 41. तिसरं षटक अफलातून फेकला, जबरदस्त मारा केला आणि जो आलेख होता, जो ग्राफ होता त्याला जरा कमी केला आहे. दशरथ दादा आप भी कई अरसों से कमेंट्री कर रहे हो, करीब करीब 30 वर्षों से कमेंट्री कर रहे हो. ये 21वां वर्ष है धर्मवीर चषक 2022 का. आदरणीय प्रवीण कालूराम मात्री जी की लगातार 3 दिनों से जितने भी यहाँ पे कमेंटेटर है इन्होंने जम के तारीफ की है. हेलो, आप एक सीनियर क्रिकेट कमेंटेटर हो. ओके सँडी. उपविभाग प्रमुख वैभवजी शिंदे यांचं आगमन झालेलं आहे. सरचं स्वागत आहे. त्याचबरोबर आदरणीय रामदासजी खलटकर साहेब आहेत, मंगेशजी वरखडे साहेब आहेत, बुधाजी सुदाम पाटील आहेत, धर्मेंद्र दत्तात्रय पाटील यांचं आपण स्वागत केलंच आहे. त्याचबरोबर संभाजी फनाडे उपविभाग प्रमुख आहेत. हे शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत प्रवीण कालूराम मात्रेयांना. सरचे स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. दादा तो हम लोग भी कई जगह में जाते हैं क्रिकेट कमेंट्री करने के लिए, शायद ही कभी हमने देखा है कि इतने वर्ष 21 वर्ष किसी Yes, आयोजक yes, ने नहीं, आयोजन नहीं. किया, वो भी धर्मवीर चषक. एवढं सातत्य कुठंच नाही. मी म्हणजे पहिल्यांदा बघतो एवढी स्पर्धा, म्हणजे वर्षानुवर्ष ही स्पर्धा बघूया, उत्तरोत्तर रंगत चालली आहे. बघूया यावर्षी नवीन वेगळा लोक, यावर्षी रॉक अंपायर आणि हिरामन अंपायर, म्हणजे दरवर्षी काहीतरी वेगळं, अशी व्हरायटीज. हे प्रवीणदांची खासियत आहे. प्रवीणदा हा एक निव्वळ म्हणजे चोखंदळ माणूस आहे, कलाकाराची कदर करणारा माणूस आहे. त्याला समजतो हा कॉमेंटेटर, हे अंपायर कुठल्या लेवलचा, त्याचं कॅलिबर काय आहे हे जर आयोजकाला समजलं ना तर तो आयोजन करू शकतो. माझ्या मते. तर गोलंदाज तयार. 4थं षटक प्रगती पदावर कंधारी किंग्स संघाचा. बघूया परी 11 संघाचा. राहुल तयार. 16.33. सुलत्रिक 48. राईट ऑफ राऊंड द विकेट. पुन्हा जाईल चेंडू. यस, या ठिकाणी जाईल शॉर्ट बॅकवर स्पेल एकला. बघूया टायमिंग व्यवस्थित जमलेलं, कनेक्ट झाला नाही. 1 धाव मिळते आणि मोठे अर्धशतक 50. पहिल्या 2 षटकात 41. नंतर मात्र फक्त इरमिन 8 धावा देणे प्रतिस्पर्धी संघाला. जे रोखलं गेलं, जे अंकुश लावलं गेलं, अतिशय चांगली गोलंदाजी केली, परिणामकारक मारा केला प्रतिस्पर्धी संघ पुन्हा बॉलिंग मार्फत. 4थं षटक प्रगतीपदावर. पहिली सेमीफायनल उपांत्य फेरीचा हा रोमांचक सामना, नाट्यमय सामना. दादा सिद्धार्थ के पहले ओवर में 24 रन आए थे, मुकेश दास ने दूसरा ओवर फेंका था, पावर प्ले का 17 रन आए, लेकिन सिराज की जितनी भी प्रशंसा की जाए उतनी कम है दादा, जिन्होंने 8 रन खर्च किए, तीसरे ओवर में 1 सफलता प्राप्त की. यस, राहुल राईट आर्म ऑफ द विकेट. खेळलेला ओमकार देसाई. यस, पुन्हा एकदा काय ग्लान्स केला बघूया. जबरदस्त टायमिंग. चेंडूला बॅकवर्ड स्पेल एकला फक्त 1 धाव मिळते. बघूया काही चेंडूची वाट बघायची, काही चेंडूची वाट लावायची, या तंत्राचा अवलंब केला. बघूया या ठिकाणी कंधारी किंग्स. त्यांना माहिती आहे नंतर जे 1 षटक आहे शेवटचं ते हाणामारीचं असेल. त्या षटकात दे माय धरणी टाय रान उठावं. प्रदीपजी काय म्हणाल? बिल्कुल दादा, अच्छा तंत्र के साथ बल्लेबाजी कर रही है, यहाँ पे अच्छी गेम प्लानिंग है कंधारी किंग्स की. देखिए आकाश आए, उन्होंने धुआंधार बल्लेबाजी की और वही उन्होंने जो किया हुआ है उसके ऊपर 4 चांद लगाते हुए ये दोनों भी बल्लेबाज. यश अशरफ खान आणि हा लॉफ्ट केला. बघूया चेंडू हवेमध्ये असेल आणि हा जर झेल सोडला तर याचा उपद्रव तुम्हाला भविष्यात होईल आणि झेल ड्रॉप झालाय. बघूया प्रवीण प्रदीपजी मगाशी सांगितलं होतं की हा झेल किती उपद्रव देईल भविष्यामध्ये, कारण जो विस्फोटक फलंदाज होता तर संघाची धावसंख्या नेऊन ठेवली या ठिकाणी 53. मंदार पाटील याची अतिशय चांगलं अपडेट्स. देखिए गांव छोर से गेंदबाजी हो रही है, हमारे सामने जो भगवा परचम लहरा रहा है शिवसेना का, वो सिर्फ लहरा नहीं रहा है, हवा की दिशा भी तय कर रहा है. तो दादा देखिए पश्चिम से पूरब की तरह हवा का झोंका आ रहा है, तो निश्चित रूप से इस तरफ से अगर अशरफ खान बल्लेबाजी कर रहे और वो मिड विकेट और स्क्वायर लेग के क्षेत्र में अगर गेंद को ऊपर से उछाल के खेलते तो निश्चित रूप से हवा का झोंका का फायदा उन्हें निश्चित रूप से होगा. आणि 53
आणि हिरामन हॅम्पायर याच्याकडे म्हणजे मिस्टर हैर याच्याकडे अजून एक कला आहे ते म्हणजे धवला. आउटसाईड द अष्टम नंतर तुम्हाला धवला गायला चान्स मिळेल जरा 5 मिनिटासाठी. आम्ही पहिल्यांदा प्रवीणदांची अनुमती घेणार कारण सर्व आयोजन त्यांचं आहे. नंतर आमचा बाजार उठवायचे म्हणजे प्रवीणदा अनुमती देते कारण कलाकार हा हाडामासा जो असतो बघूया. अशरफ खान राहुल टू अशरफ खान अशी चकमक एअर सुरस कॉम्बिनेशन खेळण्यासाठी तयार. हो या दमदार स्ट्रोक काय टायमिंग अप्रतिम फटका शॉर्ट सिलेक्शन बघा बरोबर गॅपचा विचार केला आणि अतिशय दमदार स्ट्रोक दमदार ड्राईव्ह जबरदस्त ऑन ड्राईव्ह व्हाईटिश मिडविकेच्या डोक्यावरून आणि 4 धावा मिळतील. धावसंख्या 58-58. प्रवीणदा तुम्हाला सांगितलं होतं प्रदीपदा कि हा फलंदाज उपद्रव देईल. जले के ऊपर नमक छिड़क दिया यहाँ पे अशरफ Yes. खान ने. उनका जैसे ही कैच छोड़ा यहाँ पे डीप लॉन्ग ऑन के क्षेत्र में वैसे ही वो ज्यादा ही खतरनाक अब साबित हो रहे हैं Yes, यहाँ yes. पे. भगवान शंकरने भस्मासुराला वरदान दिलं त्यांच्या भस्मासुराने काय केलं माहिती आहे ना. आणि हा पुन्हा एकदा यस अजून एक चान्स आलाय. ये देखो क्या बात है. अशरफ खान तुम्हारा नशीब अच्छे खुदा मेहरबान तो गदा पहलवान. दैव नशीब भाग्य रमदा प्रारब्ध तकदीर कुंडलिक रहमान बलवत्तर सलग सोपे झेल सोडलेले आहेत. दादा ऐसा महसूस हो रहा है जैसे कि परी 11 तलवली के जो क्षेत्ररक्षक है इन्होंने साबन की टिकिया जो है ये हाथ में रगड़ के वे क्षेत्ररक्षण कर रहे हैं. यस यस यस. बहुत ही लचर क्षेत्ररक्षण. इस आणि तरीके का या क्षेत्ररक्षण- षटकामध्ये 2 झेल ड्रॉप झाले आहेत. याला म्हणतात दुर्दैव बॅड लक. इस तरीके का क्षेत्ररक्षण आपको बैकफुट पे ले जाएगा. यस. आणि हा पुन्हा यस चालू पुश केला टॅप करायच्या चेंडूकडे शॉर्ट पॉईंटला 1 धाव मिळते वो ओमकार देसाई. आणि षटक क्रमांक या ठिकाणी म्हणजे 4थं संपुष्टात आणि टोटल धावा झाल्या या ठिकाणी 60 म्हणजे बरोबर 15 धावांचं इक्वेशन 15 धावा प्रति षटकामागचं प्रदीप जे काय म्हणा चांगला स्कोर स्ट्राईक रेट चांगला आहे. बहुत ही बेहतरीन स्ट्राइक रेट के साथ यहाँ पे बल्लेबाजी कर रही है कंधारी किंग्स की टीम. तर प्रवीण दादांचे भाचे नितीन यांचं आगमन झालेलं आहे. शुभेच्छा देण्यासाठी आपल्या मामाला स्वागत आहे भांजे. जो बार बार लिबास बदलेगा दादा वो नखरे में रह जाएगा और जो पसीने से नहाएगा वो इतिहास मुकम्मल करेगा. और वही इतिहास मुकम्मल किया है ओमकार देवीदास देसाई ने. क्या जबरदस्त क्रिकेट खेले अपने जीवन में. बिल्कुल चहेते खिलाड़ी है टेनिस क्रिकेट विश्व के. आप अगर यूट्यूब में कोई भी मैच देखते होंगे तो वहाँ पे नीचे जो कमेंट्स आते हैं लोगों के उसमें पूछा जाता है कि क्या ओमकार देसाई खेल रहे. Yes, देखिए yes. छोटा से छोटा मुकाबला भी आज यहाँ पे खेल रहे. अगर शाम को कोपर केरले में अंडरम का 5000 का मुकाबला होगा ओमकार देसाई के पास अगर समय है आप उनसे पूछो कि ओमकार खेलोगे वो तुरंत हाँ बोल देंगे. यस यस. आणि शेवटचं षटक शिराज आणि हा पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह या जबरदस्त टायमिंग आणि ह्या मिळते 4 धावा. अतिशय सलामी देणारा समालोचक कक्षासमोर दमदार ड्राईव्ह संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 64. हॅलो चेक. संजीव पाटील भाऊजी आहे उपशाखा प्रमुख आहेत. त्याचबरोबर त्यांच्या सौभाग्यवती सहयोजक बहीण यशोदा संजीव पाटील शिवसेना महिला आघाडी कोपरखेळणे या शुभेच्छा देण्यासाठी येत आहे. सरचे स्वागत आहे. रविकांत म्हात्रे दिलीप भोईर मिलिंद भोईर आणि नितीन यांचा संपूर्ण हा मित्र परिवार प्रवीणजी कालुराम म्हात्रे या स्पर्धेचे प्रणेते भाग्यविधाते यांना शुभेच्छा देताना थैंक यू. येस येस बेंजावाले प्लीज. येस याला म्हणतात टिमकी बाजा. हलकी बाजा. आणि हा येस पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक्स चौकार त्याच्यानंतर षटकार बघूया काय बॅटिंग बघूया. मिस्टर ओमकार देसाईची ही ब्रँडेड फलंदाजी अप्रतिम फटका जबरदस्त नेत्रदीपक टायमिंग 71.
बल्लेबाजी कर रहे हैं ओमकार देसाई। 71। अब रन बनाने का जो जिम्मा है दशरथ दादा, वो पूरी तरह से ओमकार देसाई ने अपने कंधे के ऊपर उठाए रखा है। धावसंख्या 71, 71। जबरदस्त धावसंख्या, कमाल धावसंख्या, धावांची गंगाजली, धावांची गटार गंगा। 71। शेवटचं षटक प्रगती पदावर खेळलेल्या ठिकाणी ओंकार देसाई, नॉन स्ट्रायकर अशरफ खान बघूया, अतिशय भन्नाट जोडी। अरे हेलिकॉप्टर स्ट्रोक्स। आता चेंडू टाकायचा तरी कसा, कुठे कुठे टाको असं म्हणतात, सर्व अंगावर गचकन उठल्या, कुठला भाग खाजवायचा। 77, 77, 7 7 आणि उर्वरित चेंडू बाकी आहेत, अजून 3 चेंडू बाकी आहेत। 3 मध्ये जर 21 आले किंवा 18 आल्या, खंदारी प्रदीपजी, त्या दिवशी मी टिटवाळ्याला गेलो होतो कॉमेंट्री करायला, जेवायला नेलं झालं सप्त्यामध्ये, अखंड हरिनाम सप्ताह, तिथं जेवायला समालोचकांना। पण वार कुठला होता दादा? वार असू द्या हो, सप्त्यामध्ये उद्या काही ते कोणतं कोरोनाचा जेव्हा तिथं नेणार का? नाही उद्या चांगली गोष्ट आहे, बघूया कमीत कमी पांडुरंगाचं दर्शन झालं, बघूया। शेवटचं षटक, 3 बॉल्स टू गो इन दी लास्ट ओव्हर। रायडा महोदय देखील पुन्हा एकदा चांगला फटका बघूया, जबरदस्त चेंडू जाईल लॉंगॉनला, फक्त मिळेल 1 धाव, बघूया। संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 78, 78, चांगली धावसंख्या, कमाल धावसंख्या, धावांचा डोलारा, धावांची मसनवट। ओमकार देसाई, अतिशय दमदार फलंदाजी, जबरदस्त एक्झिबिशन। आदरणीय शक्तीबाई आणि खानबाई यांचं आगमन झालेलं आहे, सरचे स्वागत आहे, शुभेच्छा देताना। आज सगळे येतील, दादा येतील, भाई येतील, कारण प्रवीण दावर असलेलं प्रेम। हो यस, अप्रतिम कव्हर ड्राईव्ह, येस येस, चांगलं फिल्डिंग, येस, नेत्र दीपक टायमिंग, डीप एक्स्ट्रा कव्हरला फटका मात्र बेमिसाल होता, तितक्या सफाई नाचूक गॅदर केला आणि 1 धाव मिळते, बघूया। 79 राहिला फक्त इनमिन, शेवटचा अंतिम अखेरचा निर्वाणीचा चेंडू, 1 बॉल टू गो इन दी लास्ट ओव्हर, कोट्यामधला शेवटचा चेंडू, धावसंख्या 79। त्याच्यानंतर रॉक, कुठे रॉक, येस, आउटसाइड द ॲबस्टक, पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू, स्वैर मारा, 1 धावेचा निर्वाळा, धावा समर्थन। दशरथजी पाटील आमच्या समेत आहेत, रॉक अंपायर। येस येस, तुमच्या समवेत आहे का? मग पुढची इनिंग जरा करा, जरा आम्हाला दाखवा, कसे तुमचे आमचे होऊन जाऊ देत नाही का? कारण पंढरपुरी तंबाखू आम्ही कधी बघितला नाही, त्याचा पहिल्यांदा उग्र वास घेतोय। आणि हा चौकार या शेवटच्या चेंडूवर समाधान करा, बघूया। आणि टोटल स्कोर झाले या ठिकाणी 84, 84, प्रदीपजी 85 धावांची गरज, म्हणजे 17 5 85, 17 धावांची गरज। परी 11 तलवली संघासमोर यक्ष प्रश्न, अतिशय जटिल आव्हान, कठीण आव्हान, मुश्किल आव्हान। शेवटी क्रिकेट आहे, क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टनिटी। जयंत पाटील असतील, लोबो असतील, डी एन रॉक असतील, मिस्टर हॅरी हिरामंखरकर, अशी ही चौकडी आज। रॉक थोडं जा आतमध्ये, कारण की पब्लिक डिमांड आहे रॉकला। येस येस, पब्लिक डिमांड। रॉक, तुम्हाला विनंती आहे की प्लीज या नंतर मात्र आराम करा, 1 इनिंग जरा आम्हाला पण झटके द्या जरा। जा जरा, कारण की पब्लिक डिमांड आहे, पब्लिक सगळे विचारत आहे तिकडे येऊन, प्रेक्षक की रॉक कधी जाणार आहेत आतमध्ये, जरा प्लीज जा जरा आतमध्ये, लोकांचं डिमांड आहे तुमच्यासाठी। येस, तुम्हाला डिमांड आहे, रेश्मा मयेकरला डिमांड आहे क्रिकेट जगतामध्ये। लोक बरोबर की नाही? 15,000 संदेश केशव मात्रे हे शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत, सरचे स्वागत आहे। संदेश मात्रे, हे असलेलं प्रेम ही कमावलेली आतापर्यंतची पुंजी आहे, तुम्हा सर्वांचं प्रेम सकाळपासून बरेचसे रेलचेल झालेले आहे, लहानापासून मोठ्यापर्यंत हे कमावलेलं प्रेम आहे प्रवीणजी कालुराम मात्रे आणि सतीश रावत आहेत, संदेश बरोबर, विनय विनेश आहे,
अनिल आहेत, गणेश म्हात्रे आहेत, विनेश दत्तू म्हात्रे हे शुभेच्छा देताना, संदेश केशव म्हात्रे आहेत, आमचे मिलिंद भोईर आहेत करावेचे, त्याचबरोबर सतीजी रावत जे कोपर खेळणे 11चे कोच आहेत, पलक 11 कोपर खेळण्याचे कोच आहेत आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थाने यशस्वी होण्यासाठी त्यांचं खूप मोठं योगदान आहे. ते शुभेच्छा देताना आदरणीय शहर प्रमुख नवी मुंबई ज्यांचा आज वाढदिवस आदरणीय प्रवीणजी कालुराम म्हात्रे, विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे असं शुभेच्छा लाखो मुळाच्या दिल्या जातात सकाळपासून. O2 पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये जिथे जुडले दोन दिग्गज हिंदी आणि मराठीचे एक बेताज भाष्य. येस मिस्टर सँडी सर, कोपरे गावांचा बुलंद आवाज नाही तर नवीनमध्ये ज्यांना डिमांड आहे, कारण ही जोडी आहे विघ्नेश शँडी. जशी मोदी आणि अमित शहा जोडी आहे ना, तशी त्यांची जोडी आहे. साला आम्हाला जोड नाही रे, आमचे जोड सगळे बेभरोशाचं आहे. दशरथजी दादा तुमची लेवल आमच्यापेक्षा खूप मोठी आहे. तिथे पोहोचणे या वर्षी तर या नाही, नाही, काळामध्ये नाही. तर आम्हाला अशक्य आहे. नाही नाही असं काही नाही दादा, प्रत्येकाची एक खूबी आहे, प्रत्येकाची टेक्निक आहे. आमचे रेडिओ जॉकी त्यांची वेगळी खूबी आहे, आमची वेगळी खूबी आहे. तुमच्याकडं टॅलेंट आहे, विघ्नेशकडं तो तर आता ब्रँड ॲम्बेसेडर आहे नवी मुंबईचा. कारण जे सूत्रसंचलन आणि माझ्या समवेत येस मिस्टर DN रॉक पंढरपुरी आहे. आणि दशरथ दादा रविकांत म्हात्रे लेजंड क्रिकेटर म्हणतात Yes, का yes. दशरथ दादा एकच होऊ शकतो. नाही नाही एक रवी मिळाय. रविकर मात्र देखील एक होऊ शकतो. कारण रवी मात्रेची बॅटिंग मी पहिल्यांदा बघितली 1994 साली. ते बॅटिंग मी अजून विसरलेलो नाही आहे. म्हणून तो तुम्ही एकमेव आहात. लंबे चौडे षटकार मारणारा फक्त रविकांत मात्रे नवी मुंबईमध्ये आहे. आदरणीय अभिजित केशव म्हात्रे ही शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. स्वागत आहे अभिजित. यस, याच्यानंतर DN रॉक आपला परफॉर्मन्स दाखवते बघूया. अतिशय शोजोल माणूस, शाकाहारी माणूस आणि ओरिजिनल वारकरी. नाही तर सध्या झाले दोन डमी कीर्तनकार, ते घडविलेले आणि सोडलेले कीर्तनकार. आता मी तर राजकारण सांगत नाही. यस, चला चालू करा बघूया. असाला केक खाऊन मात्र पोट फुगणार आहेत. प्रत्येक मित्रमंडळाचा केक बघूया, प्रवीण दांचा बघूया. अतिशय जबरदस्त व्यक्तिमत्व या ठिकाणी. शिवसेनेचा कडवट मावला जो कट्टर मातोश्री समर्थ आहे बघूया. प्रदीप जे काय म्हणाल? बिल्कुल इसमें कोई दोहराई नहीं है. काफ़ी ज़्यादा प्यार मोहब्बत है प्रवीण दादा के प्रति लोगों के जहन में, और इसीलिए कल रात को 12 बजे से आज रात को 12 देर रात तक लोगों का तांता लगा रहेगा उनको शुभेच्छा Yes, देने के लिए. एवढे केक म्हणजे दुकानात नसतील एवढे केक. आज कोपर खेरने में केक मिलना मुश्किल है मेरे Yes. ख्याल से. वाशी और कोपर खेरने ये परिसर में पूरे जितना भी ये पूरा इलाका है इसमें कहीं पे भी केक नहीं मिलेगा. दशरथ दादा यहाँ पे ये मंच का जो सुशोभीकरण किया है, उसी तरीके से ये सामने की तरफ जो भी मैदान में डेकोरेट किया है वो हमारे जीतू म्हात्रे जी, जितेंद्र म्हात्रे जी, जिनको जितना भी शुक्रिया अदा कहा जाए उतना कम है. आणि मंडप खरं म्हणजे डेकोरेट या भूमिपुत्राचं संपूर्ण क्रेडिट मात्र विद्याभवन आहे. कारण त्यांनी या मैदानासाठी पाठपुरावा केला. कारण तुम्हाला जर इथं तारीख घ्यायचं पहिल्यांदा विद्याभवन तुम्ही विचारायला पाहिजे. और उनकी हैंड राइटिंग इतनी खूबसूरत है दशरथ दादा, बिल्कुल मोतियों को तरह लिखते हैं विद्या भाऊ. क्या बात कर रहा है, मैं तो पहली बार सुन रहा है. आपको पढ़ने के लिए देंगे बाद में हम लोग. यस यस. चलो तो खेल की तरफ रुक करते हैं. परी 11 तलौली को 85 रनों का लक्ष्य है. पहला सेमीफाइनल का मुकाबला यहाँ पे खेला जा रहा है ओपन का, जबकि इसके बाद पलक 11 कोपर खिरने बनाम आर्मिक 11 दारावे, इन दोनों टीमों के दरमियान यस ग्रामीण म्हणजे का दुसरी सेमीफायनल सेमीफाइनल यहाँ पे खेला जाएगा. उपांत्य फेरीचा असे सामना बघूया. कोपरखैने बनाम दारावे. चला गेम जरा चालू करा प्लीज. 85 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. टार्गेट नक्कीच कठीण आहे. यक्ष प्रश्न आहे, धावा कशा उभ्या करायचा. पहिल्या चेंडूपासून आक्रमण करावं लागेल, अटॅक करावा लागेल. अटॅक इज अ फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण हेच बचावाचं साधन असेल. धर्मवीर चषक 2022 मध्ये जोडलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत करतो. प्रवीण म्हात्रे यांचा आज वाढदिवस. जेवेश शरद शतम उदंड आयुष्य लाभो आणि उत्तरोत्तर ही दरवर्षी स्पर्धा
असंच मोठं मोठं आयोजन करा हीच परमेश्वराला प्रार्थना करतो. आणि मारायची मजा आता मारून घ्या दादा, नंतर एक तारखेपासून भरोसा नाही. मोदी म्हणतो 2 मास लावा पुढं आणि मागं. नहीं वापिस फिर से कोरोना हाथ पर पसर रहा है. नया वेरिएंट आया है कोई जिसने बिल्कुल तहलका मचाए रखा है. चाइना में, जापान में, अमेरिका में, दक्षिण कोरिया में बिल्कुल तहलका अरे मचा हुआ है. प्रदीप जी, याची उत्पत्ती चायनामध्ये कशी होते? क्योंकि लोग काफी छोटे छोटे हैं ना, हमारे यहाँ पे काफी हाइटेड लोग हैं, ज्यादा कुछ असर होता नहीं हमारे ऊपर. त्याने फक्त एक चीज वस्तू खायची सोडली, संडास, बस. सगळं खायला सुरुवात. असा कुठला प्राणी सोडला नाही, कुठला साप सोडला नाही. फक्त संडास खाला म्हणजे ते परिपूर्ण होतील. मग असे कोरोनाच्या लाटा येणार. बॉलिंग मार्कर पहिले षटक प्रगती पदार. गोलंदाजीच्या बोहळ्यावर रॅम्पर पहिला गोलंदाज, पहिला मीडियम पेसर. 85 धावांची गरज. या ठिकाणी परी 11 कंदारी किंग, 2 बलाढ्य अव्वल दिग्गज संघामध्ये अटीतटीचा सामना. डायडा महोदय विकेट. पुन्हा येस बचाव केला चेंडूकडे, शॉट कव्हरला. येस एक धाव मिळते. संघाची धाव संघ 1 वर. अतिशय चांगला चेंडू, खोलवर टाकलेला चेंडू. पुन्हा एकदा बचाव केला. बघूया मंगेश वैती, अतिशय नामवंत खेळाडू, मावलगाव. बघूया प्रदीपजी, हे मंगेश वैती आणि याचं मी बघितलं तर बघूया, अतिशय जबरदस्त, म्हणजे एवढा हुशार प्लेयर आहे. बहुत जबरदस्त टैलेंटेड खिलाड़ी है दशरथ दादा. फुटवर्क काफी अच्छे है इस खिलाड़ी के पास, मंगेश वैती जिनका नाम है. आणि हा येस फुलटा चेंडू. पुन्हा एकदा गॅप आहे, बघितली. बघूया जरा माहीत आहे, षटक पॉवर प्ले मधला आहे. बघूया खेळाडू आतमध्ये आहेत. आणि हा दमदार स्ट्रोक 4 धावांसाठी. असंच प्रदीपजी अटॅक करावा लागेल, आक्रमकाला रन उठवावं लागेल. दे माय धरणी टाय, कारण टार्गेट 85 म्हणजे प्रति षटकामध्ये 17 धावा तुम्हाला लुटायच्या आहेत. बिल्कुल. जब मंगेश वैती से टॉस के दरमियान मैं सलाह मशुरा कर रहा था, तब उन्होंने कहा था कि लक्ष्य का हम लोग पीछा करेंगे और कोशिश करेंगे जीतने की. बिल्कुल नजदीकी मैच होगा ये. हो येस, अकरा जण खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट बॉल. बघूया सफल झाला, स्ट्रगल करतोय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या 3 चेंडू आणि 5 धावा. चांगला बॉलिंग अटॅक, जबरदस्त मारा. चीता काम के गेंदबाज गेंदबाजी कर रहे हैं, जिनका नाम है बिलाल शेख. इस वर्ष के सबसे बेहतरीन ये ऑलराउंडर है. आज देखते हैं किस तरीके का प्रदर्शन यहाँ पे कर पाते हैं. क्या अपनी टीम कंदारी किंग्स को सेमीफाइनल से फाइनल में पहुंचाने में क्या अहम भूमिका निभा पाते हैं या नहीं, ये तो आने वाली गेंदबाजी उनकी तय करेगी. येस, बिलाल शेख तयार. राईट आर्म हो द विकेट. हो येस, बॅटच्या आउटसाइड आहे चेंडू. गेला या ठिकाणी शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्ड मॅन. एक मिड ऑफ, एक मिड डाऊन, एक शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर, एक डीप मिड विकेट असेल. बघूया अतिशय आक्रमक फिल्डिंग. मिस्टर बिलाल शेख तयार. संघाचा पहिला मीडियम पेसर, पहिला गोलंदाज, पहिलं वैयक्तिक, पहिले षटक. सांगे पहिले षटक, पुढचा चेंडू तयार. फक्त 5 धावा. हो येस, बॅटच्या आउटसाइड आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू. काय बॉलिंग अटॅक. बघूया काय व्हेरिएशन. बघूया चेंज ऑफ पेस गतीपर्यंत. प्रदीपजी, दशरथ दादा, इस खिलाड़ी के पास, बिलाल शेख के पास अच्छी कदकाठी है. जिस तरीके से तेज गेंदबाज को होने चाहिए, मजबूत कंधे हैं और उसका वो पूरा इस्तेमाल कर रहे हैं. देखिए कितना वेरिएशन है इस खिलाड़ी के पास. इसीलिए मैंने पहले भी बताया ना कि इस वर्ष में सबसे अच्छे, सबसे बेहतरीन या ऑलराउंडर में से एक. आदरणीय दत्तूजी मात्रे हे शुभेच्छा देताना सर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. हे असलेलं प्रेम प्रवीणजी कालुराव मात्रेवरती ते व्यक्त करताना, त्यांना शुभेच्छा देताना. यस, ओटू कुंबॉक्स. इस बार मौका ताड़ा बल्लेबाज संदीप पाटिल ने, और पप्पू सोनारी इस नाम से भी ये जाने जाते हैं. ऐसे एकमात्र खिलाड़ी है जो अपने गांव के नाम से जाने जाते हैं. पप्पू सोनारी इस नाम से दशरथ दादा. सुभाषजी पाटील जे बोंडकडून आहेत शाखा प्रमुख, त्या समेत त्यांची पत्नी आहेत सौभाग्य सुनीता. त्यांच्या समेत अजून एक कार्यकर्ते आहेत शिवसेनेच्या सुनीता पाटील. त्यांचं सरस स्वागत करीत आहे मी. या सुभाष पाटील आणि सुनीताताई पाटील म्हणजे दाम्पत्य. नाही नाही, दशरथजी पाटील कार्यकर्ते आहेत. कार्यकर्ते. सुनीता अच्छा. तर पहिल्या षटकात धावा या ठिकाणी 9 धावा. अतिशय कमी धावसंख्या, जुजबी वाजवी, मामूली किपाशी, नगण्य धावसंख्या 9 फॉर नन. दुसरं षटक प्रगती पदा. बॉलिंग मार्फत तयार गोलंदाज. आणि प्रवीण म्हात्रे साहेबांच्या बहीण आहेत अच्छा, सुनीता ओके. पाटील. सचे स्वागत आहे ताई.
विक्रांत चव्हाण इज द न्यू मॅन, न्यू कॅन्डिडेट्स, नवनिर्वाचित गोलंदाज. धावसंख्या फक्त 6 चेंडू 9 धावा, 9 फॉन अँड आफ्टर 6 डिलिव्हरीज. 85 धावा. सामना जिंकण्यासाठी अथक प्रयत्न, निकराचे प्रयत्न, भगीरथी प्रयत्न. सामना मात्र प्रदीपजी शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार. ड्रामा हाय व्होल्टेज असेल, कारण दोन्ही संघ तुल्यबल आहे. दोन्ही संघ हे लढवई आहेत, झुंजार आहेत, मुसद्दे आहेत, वाकबगार आहेत. विक्रांत चव्हाण याचा पहिला चेंडू, पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम दिली. चेंडू केला शॉट थर्डमॅनला. डॉटबॉल निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या फक्त इनमिन 9 फॉन. मंदार पाटील याचं अफलातून स्कोरिंग. खरं बऱ्याच ठिकाणी नवीन ज्या स्पर्धा होतात, मंदार पाटील खरं म्हणजे यांना पुढं आणण्यात विघ्नेश मडवीचा मोलाचा हात आहे. विघ्नेश मडवी यांनी त्यांना प्लॅटफॉर्म दिला. हो येस, क्लास डिलिव्हरी. पुन्हा एकदा फलंदाज चकला गेला, चेंडू गेला शॉट फाईन लेगला. अचूक टप्पा, उत्कृष्ट मारा, मैग्निफिसेंट पीस ऑफ बॉलिंग. तसे दादा जैसे जैसे बिंदी गेंदे फेंकेंगे गेंदबाज, वैसे वैसे दबाव जो है ये पूरी तरह से परी 11 तलौली के बल्लेबाजों के ऊपर होगा. संपूर्ण वर्चस्व. लेफ्ट आर्म महोदय विकेट. येस, पुन्हा एकदा रिव्हर्स अटॅक करायचा, पण तो टायमिंग जमध्ये चेंडू गेला या ठिकाणी थर्ड स्लिपला. पुन्हा एकदा अगेन दॅट इज द डॉट डिलिव्हरी. सलग तिसरा चेंडू प्रदीपजी डॉट आहे, असे डॉट चेंडू गेले तर नक्कीच संघ पराभवाच्या खाईत जाईल. चेक. आदरणीय गणेशजी शिंदे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. शुभेच्छा देण्यासाठी प्रवीणजी कालेराव म्हात्रे. हो येस, लॉफ्टेड. पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक, ज्याची अपेक्षा होती, याच बॅटिंगची अपेक्षा असेल. या संघाला तारणार करून जाईल आणि या मिळतात 6 धावा. दमदार स्ट्रोक, अप्रतिम फटका. वाईटिश मिडविकेच्या डोक्यावरून तोडून मापा मारलेला हा बुलंद फटका. संघाची धावसंख्या 15 वर. 2 बार इस ओवर में मंगेश वैती ने उल्टा बल्ला चलाने का प्रयास किया था, यानी कि स्विच हिट करने का प्रयास किया था दादा. लेकिन अब देखिए कितना क्लासिकल ड्राइव मारा. ऑफ और मिडिल स्टंप पे गेंद थी. याला राहणं महत्वाचं आहे, बघूया. येस, पुन्हा एकदा. येस, पुन्हा एकदा चांगला फटका. क्लास दर्जेदार स्ट्रोक्स. काय टायमिंग आहे बघूया. पहिल्यांदा ऑन साइड, नंतर मात्र ऑफ साइड. मंगेश वैती याची कडक बॅटिंग. संघाचा टोटल स्कोर 21. बिनबाद 21, 21 फनन. रोमांचक सामना, नाट्यमय, चित्ततारक, उत्कंठावर्धक सामना, प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेणारा, मती कुंठित करणारा, सुन्न करणारा असा रोमांचक सामना. दोन्ही संघ तुल्यबल बघूया. एक काटेकी टक्कर, कडवा झुंज. हो येस, कडवी झुंज, कडवा प्रतिकार. पुन्हा एकदा चांगला बघूया. 2 चेंडू नंतर मात्र कमबॅक करतो गोलंदाज विक्रांत चव्हाण. बघूया. आणि मोठे षटक क्रमांकाने या ठिकाणी दुसरं संपुष्टात. संघाची धावसंख्या 41-21 म्हणजे 10.50. 18 चेंडूमध्ये 64. दादा कोई भी टीम जब क्रिकेट में पहली बार बल्लेबाजी करती है और एक सम्मानजनक स्कोर मुकम्मल करती है, तब उनके गेंदबाजों के पास अच्छा अवसर होता है अपनी टीम के लिए अच्छी गेंदबाजी करना. बिल्कुल अनुशासन के साथ गेंदबाजी यहाँ के की है कंधारी किंग्स के दोनों गेंदबाजों ने. देखिए बिलाल शेख ने पहला पावर प्ले का ओवर फेंका था, उन्होंने 9 रन खर्च किया, हालांकि कोई सफलता उन्होंने प्राप्त नहीं की. दूसरा ओवर फेंका है यहाँ पे विक्रांत चौहान ने पावर प्ले का, जिसमें उन्होंने हालांकि 12 रन जरूर खर्च किए, कोई सफलता नहीं की, लेकिन कई हद तक उन्होंने स्कोर के ऊपर अंकुश यहाँ पे लगाया है. यस, 21.33 इक्वेशन जे समीकरण टार्गेट आस्किंग रन रेट पाहिजे बघूया. 21.33. 64 डावांची गरज. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने तिसरं षटक प्रगती पदावर आणि दुसरं असेल बघूया या ठिकाणी बिलाल शेख. आणि हा मुन्नदा हे चांगला ऑफ ड्राईव्ह बघूया. चेंडू गेला या ठिकाणी. हो, वॉटर फिल्डिंग, अफलातून फिल्डिंग. जर असं क्षेत्ररक्षण झालं तर खरोखरच संघाची धावसंख्या 22. दोनावद 22. मंगेश वैती याला अटॅक करावा लागेल, आक्रमण करावा लागेल, कारण 85 धावा काही सोप्या नाही, जोक नाही. बघूया जबरदस्त धावसंख्या या ठिकाणी. एकापेक्षा एक दर्जेदार गोलंदाज बिलाल शेख तयार. मगाशी विक्रांत चव्हाण यांनी मात्र अफलातून गोलंदाजी केली होती, पण नंतर 2 चेंडूवर चौकार, नंतर षटकार. आणि हा फुलटा चेंडू पुन्हा एकदा ऑनसाईडला चांगला फटका चेंडू जायला ठिकाणी डीप मिड विकेटला. पुन्हा एकदा खराब क्षेत्र फंबलिंग झाला आहे, मिळेल फक्त 1 धाव. आणि प्रदीपची तुम्हाला जर 2 धाव घ्यायचे असतील तर पहिली धाव तुम्हाला जरा जलद गतीने घ्यावी लागेल. म्हणजे हे तंत्र आहे. जे विराट कोहली असेल, धोनी असेल,
धावसंख्या 23. हो येस, पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक. येस, अप्रतिम फटका, नेत्रदीपक टायमिंग, स्क्वेअर ड्राईव्ह. 4 धावांसाठी संघाची धावसंख्या झाली 27. परी 11 तलौली के बल्लेबाजों को यहाँ से चौथे गियर में गाड़ी को दौड़ाना होगा, यानी कि Yes, तेजी yes. के साथ रन अर्जित करने होंगे. गेंदबाजों को दबाव में लाना होगा, तब इस स्कोर तक वे पहुंच या सकते हैं. चौकात षटकारांची आतषबाजी करावं लागेल. आणि हा येस, पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक. 4 धावा मिळतील सलग. दुसरा चौका, संघाची धावसंख्या 31. ना अशी जर सुरुवात केली ना प्रदीपजी, म्हणजे अजून आव्हान संपुष्ट आलेलं नाही. अजूनही मॅच बॅलन्स आहे, दोलायमान स्थिती त्रिशंकू अवस्थेमध्ये आहे. बिल्कुल, ये शॉर्ट प्लेन बाउंसर गेंद थी, हुक कर दिया था यहाँ पे संदीप पाटिल ने डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर, और 4 रन यहाँ पे प्राप्त किए. अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं संदीप पाटिल. हालांकि उतनी बेहतरीन check. साझेदारी मंगेश वैद्य 12वे 40 प्लेसचे राजेशजी भोईर शुभेच्छा देताना सरचे स्वागत आहे राजेशजी भोईर. येस, 40+. आणि हा पुलटा चेंडू, पुन्हा एकदा चांगला फटका, दमदार स्ट्रोक, पण धाव मात्र या ठिकाणी एकच मिळेल. प्रोटेक्शन आहे या ठिकाणी, एक धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 32. अजून धावा पाहिजे या ठिकाणी. 53 धावांची गरज. 13 मध्ये 53 म्हणजे 13 52 म्हणजे प्रदीपजी प्रत्येक चेंडूला पाहिजे चौकार. अटीतटीचा सामना, धावा आणि चेंडूचे गणित, फॉर्म्युला, समीकरण. आणि हा या सूर्यकुमार यादव सारखा मारायचा होता. पल्लू स्ट्रोक खेलना Yes. चाहते थे. शॉर्ट प्लेन गेंद थी, लेकिन काफी तेज गति की गेंद थी, भाप नहीं पाए और पूरी तरह से चकमा खा गए. विकेट कीपर के पास गेंद गई, कोई भी रन नहीं बना. 3 ओवरों की समाप्ति हुई है और परी 11 तलौली का कुल स्कोर है 85 रनों का लक्ष्य का पीछा करते हुए 32 रन. अब Yes. गेंदे बचे 12 और रन आणि- चाहिए. आणि प्रदीपची मागचा 53. सामना देखील असा वन साइड झाला होता. बघूया, कारण प्रतिस्पर्धी सांगण्याचा व्हाईट वॉच धोबी बाजार तोच सामना वाटते जवळ त्याच सामन्याची ही पुनरावृत्ती आहे. 12 चेंडू आणि प्रति षटका मग 26 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 12 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 52 रन्स. दादा, यहाँ पे परी 11 तलौली के टीम ने कोई विकेट नहीं गंवाई है, लेकिन रनों का जो औसत है ये काफी बढ़ चुका है. और काफी प्रदीपजी नुसते विकेट असून फायदा नाही. काफी कसी हुई गेंदबाजी की है कंधारी किंग्स के गेंदबाजों ने. तीनों भी गेंदबाजों ने. देखिए, बिलाल शेख ने पहला पावर प्ले का ओवर फेंका था जिसमें उन्होंने 9 रन खर्च किए. विक्रांत चौहान ने दूसरा पावर प्ले का ओवर फेंका था जिसमें उन्होंने 12 रन खर्च किए. और बिलाल शेख ने अब ये तीसरा ओवर फेंका है जिसमें उन्होंने 11 रन खर्च किए. यानी कि कोई सफलता किसी भी गेंदबाज ने नाही अब नाही, तक प्राप्त अतिशय नहीं की चांगली. है, जरी विकेट हस्तगत केली नाही तरी पण दमदार गोलंदाजी. बघूया, लेकिन पूरी तरह से अंकुश में रखा है, खामोश रखा है दोनों भी इन धाकड़ बल्लेबाजों को. और यही खूबी होती है ओपन क्रिकेट की. येस. हॅलो चेक. मनोज जी शर्मा आहेत समाजसेवक, शुभेच्छा देण्यासाठी आता हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर भाऊ मलेकर आहेत, सरचे स्वागत आहे. त्याच त्यांच्या समेत शशिकांतजी कंक, स्वागतम सुस्वागतम. येस, क्या बात आहे. शेंडे सर आणि प्रत्येक थरातील लोकांना येतच, मग शैक्षणिक असो, आध्यात्मिक असो, प्रत्येक थरातील लोक करा. प्रवीणदांचं एवढं कार्य आहे, त्या कार्याला आमच्या देखील सलाम असेल. बघूया, समालोचक कक्षाच्या वतीने त्यांना उदंड आयुष्य लाभो. प्रवीण दादा, दशरथ दादा पेशे से इंजीनियर है. उनकी जो धर्म पत्नी है ये पेशे से डेंटिस्ट है, यानी कि डॉक्टर है. Yes. उसी तरीके से उनकी जो बड़ी बेटी है, ये उनकी बड़ी बेटी साइंटिस्ट बनने वाली है. येस, म्हणजे घरात हॅलो. सगळं निखिलजी राजे आहेत, निखिलजी राजे सरचे स्वागत आहे, शुभेच्छा देताना. 32 53 पाहिजे. 12 गेंदे और 53 रन. 26.5 धावांची गरज, 26.50. आणि प्रदीपजी जर सामना लेवल झाला इक्वल तर त्याचा काय फॉर्मॅट आहे. विकेट वॉरियर्स, त्या काही ठिकाणी कंपल्सरी त्याचे असतं, काही सुपर ओव्हर. तर या ठिकाणी विकेट म्हणजे विकेट मात्र यांचे मजबूत आहेत. याची एकही विकेट गेल्याने फायदा नाही. विकेट असून पाय कायचा आहे. त्यांची फक्त एक विकेट गेली होती, यांची एकही गेली नाही. बघूया, 26 चेंडू आणि 53 धावांची गरज. चौथा षटक घेऊन गोलंदाज अरफ शेख.
काय बॉलिंग अटॅक, पहिला चेंडू तयार. राईट आर्म होते विकेट, पुन्हा शॉर्ट फाईन लेगला जाईल आणि अशा प्रकारे मिळेल एक धाव. बघूया. येस, 11 चेंडू आणि 52 धावांची गरज. 11 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 52 रन्स. कंधारी किंग्सचं मात्र एक जबरदस्त वर्चस्व, हुकूमत, दहशत, जरब. काय बॉलिंग बघा, बॅटिंग बघा, फिल्डिंग बघा. बघूया, तिन्ही डिपार्टमेंट्स अतिशय पॉवरफुल. बॅकवर्ड गली आहे, एक शॉर्ट कव्हर आहे. बघूया, एक शॉर्ट फाईन लेग आहे. डेबिस्को पॉइंट असेल. लॉंग ऑन, डिप मिड विकेट. हो यस, अतिशय क्लास फटका. बघूया, कडक स्ट्रोक्स. दमदार बॅटिंग. बघूया, नेत्रदीपक टायमिंग. तर राहिले 10 चेंडू आणि उर्वरित 46. बघूया, म्हणजे अजूनही 4.6. 10 बॉल्स टू गो, रिक्वायर 46 रन. 10 चेंडू 46 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी, आपलं जिवंत ठेवण्यासाठी. या स्पर्धेमध्ये पहिली सेमीफायनल, पहिली उपांत्य फेरी. जो जिंकेल तो जाईल अंतिम फेरी म्हणजे फायनल. आणि याच्यानंतर पलक 11 कोपरखैने आणि आर्मिक 11 दारावे. एकीकडे भावेश नाईक, एकीकडे गौरव. अराफ शेख तयार. हो यस, रिव्हर्स पॅटर्न केले. बघूया, आणि हा पहिला गडीगार. यस, म्हणजे विकेट इज लेवल. प्रदीपजी, विकेट लेवल झाले. बघूया, दोन्ही संघाचे एक विकेट गेले, म्हणजे तो फॉर्मेट इथं क्लोज झालेला आहे. यांचे जर विकेट गेले मग यांना कंपल्सरी चेकिंग राहतील. 9 चेंडू आणि 46 धावांची गरज. नवीन फलंदाज निखिल जाधव. निखिल जाधव, परी 11 तलवडी संघाचा नवीन फलंदाज. क्रिकेट में कभी कभार क्या होता है दशरथ दादा, 85 रन जब बनाए हैं यहाँ पे कंधारी किंग्स ने, तो उसके दबाव में नजर आ रही है परी 11 तलौली की टीम. यस, दबाव. और काफी कसी हुई गेंदबाजी की है, अच्छी लाइन और दिशा के साथ, अनुशासन के साथ गेंदबाजी की है. अब तक कंधारी किंग्स के गेंदबाजों ने ज्यादा से ज्यादा ओवरपिच गेंदें नहीं फेंकी है, शॉर्ट प्लेन गेंदें नहीं फेंकी है, और इसी का लाभ उनके टीम को यहाँ आणि पे मिला है. कंधारीच्या फलंदाजाने पहिल्या चेंडूपासून जे आक्रमण केलं होतं, त्या आक्रमणातून हा संघ सावला देखील नव्हता. म्हणजे 84 धावा कुठून जे 85 धावांचं भलं मोठं लक्ष. आकाश डोंगर जहांगीर रोड है. 40 रनों की एक मैराथन पारी खेली, और क्या जबरदस्त बल्लेबाजी की आकाश जहांगीर ने. अराफ शेख तयार. हो येस, अप्रतिम डिलिव्हरी. पुन्हा एकदा फलंदाज चकला होता. बघूया, काय गोलंदाजी जोरदार अपेल, पायचीचं लेग बिफोर, परंतु पंचांचा मात्र सबसेल नकार असेल. बघूया, अतिशय चांगला चेंडू. असं वाटलं होतं की परंतु आउटसाइड लेग स्टंप चेंडू असा. प्रदीपजी काय म्हणाल? चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. चेंडू राहिला खाली. काफी नजदीकी मामला था. जिस तरीके से आपने बात छेड़ी, टिप्पा खाने के बाद गेंद काफी नीचे रहती हुई, और जब अक्रॉस द लाइन बल्ला आता है तब काफी नजदीकी मामला हो जाता है पगबादा आउट का. यस यस, लेकिन एम्पायर काफी नजदीक से देखते हैं खेल को. हमें यहाँ से लगता है, यस लेकिन वैसा होता नहीं. मैं बहुत दिन के बाद मैं पगबादा, हिंदी समालोचकांच्या तुम्ही अजून तोंडातून ऐकलं ना, पहिल्यांदा ऐकतो. म्हणजे पगबादा म्हणजे LBW, लेग बिफोर, पायचीत. तर मिळेल फक्त या ठिकाणी एकदा उर्वरित चेंडू राहिले. या ठिकाणी फक्त इनमिन 7 मध्ये 45, म्हणजे जवळजवळ आव्हान संपुष्ट, जवळजवळ बाजार उठवले. परी 11 तळवळी. येस, आउटसाइड द स्टंप. पुन्हा एकदा बॅकफुटला गेला, पंच केल्या. बघूया, मिळेल फक्त डिपेश पॉईंटला 1 धाव मिळते. बघूया, त्यांनी देखील प्रदीप म्हणते असं वाटलं की त्यांना पराभव हा अटळ आहे. राहिलं शेवटचं अंतिम आखेचं निर्वाणीचं फायनल षटक, स्लॉग ओव्हर. या षटकात कितीही हाणामारी केली, किती ढुंगण आपटले, तरीही मात्र शक्य नाही. ब्रह्मलिखित, विधिलिखित पराभव अटल. काल्या दगडावरची रेख. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी मी दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती करतोय. आणि प्रदीपजी, जरी कल्पेश असला कॅप्टन, तरी पण जे डावपेच आहेत ना, ते दोन्ही स्टाईल मिस्टर ओमकार देसाईचे आहेत. कई अरसे से क्रिकेट खेल रहे ओमकार देसाई. बिल्कुल सही बात आपने छेड़ी है दशरथ दादा. काफी अच्छी भली भांति जानते हैं कि कौन से खिलाड़ी के पास क्या दर्जा है. एक नहीं, दूसरे की खूबियां और खामियां भली भांति जानते हैं. पहिला चेंडू लेफ्ट आर्म राऊंड ओव्हर द विकेट. बघूया गोलंदाज सलमान. खंदारी किंग्स काय गोलंदाजी केली. बघूया,
प्रतिस्पर्धी संघाला टोटली चारी मुंड्या चित केली, पराभवाची धूल चारायला लावलं बघूया. आणि एक जबरदस्त विजयाची मोहर ज्याला म्हणतात व्हाईट वॉश, प्रतिस्पर्धी संघाला मराठीमध्ये धोबी पछाड. 5 चेंडू 45 धावांची गरज. आणि हा येस पुन्हा एकदा अप्रतिम, परंतु चेंडू हवेमध्ये असे लॉंगॉनला आणखीन एक मोठा धक्का. आता उर्वरित सोळ्याचा आशा संपुष्टात आल्या बघूया. आणि त्यांच्या समर्थकांनी मात्र काढता पाय घेतलाय. त्यांना माहिती आहे या सामन्यामध्ये काही राम नाही. 4 मध्ये 45 आणि फायनलमध्ये जे धूमधडाक्यात जो चंचू प्रवेश 4-4 44. चारों खाने जीत कर दिया कंधारी किंग्स ने यहाँ पे परी 11 तलवली के खिलाड़ियों को. दशरथ दादा पूरी तरह से हावी होके खेले. पहले ही yes. गेंद से जिस तरीके से आकाश ने बल्लेबाजी की, उसके बाद गेंदबाजों ने सटीक लाइन और दिशा के साथ गेंदबाजी की, कसी हुई गेंदबाजी की और पूरी तरह से खामोश रखा है बल्लेबाजों को परी 11 के. आणि हा येस अगेन फक्त एक धाव मिळेल बघूया. उर्वरित चेंडू बाकी फक्त इनमिन. 3 चेंडू 43 धावांची गरज. फार मोठ्या फरकानं सामना जिंकला बघूया. कमीत कमी अर्ध्या धावा तरी कमीत कमी करायला पाहिजे होत्या. परी 11 तलवली को जो नाक कटवाया है. आणि हा षटकार की यस हो देखो जो को प्रदीप जी जो बहादुर होते हैं उन्हें किस्मत भी साथ देती है. लेकिन अब इस साथ का कुछ फायदा नहीं है. काफी लक्ष्य काफी दूर निकल चुका है. जीत की दहलीज पे खड़ी है यस यहाँ फार पे मोठा कंधारी विजय, किंग्स की टीम. हिस्टॉरिकल विक्ट्री, ऐतिहासिक विजय. आणि जवळजवळ सामना हा जवळजवळ या ठिकाणी जाऊ दे रे बा, जाऊ दे 4. शेवट तरी चांगलं म्हणजे काय माहिती आहे, स्थापना नको बरी पण उत्तर पूजा तरी चांगले होते. अतिशय वाईट स्थिती, दयनीय अवस्था, वाताहत यातायात. कोपरखेडी टीमचे कॅप्टन आणि धारावी टीमचे कॅप्टन कृपया सज्ज व्हा. ही मॅच संपल्यानंतर लगेचच ग्रामीण ची सेमीफायनल खेळवली जाईल याची नोंद घ्या. दोन्ही कॅप्टन प्लीज लगेच सज्ज व्हा. तो इस तरीके से दशरथ दादा यहाँ पे कंधारी किंग्स ने धर्मवीर चषक 2022 के फाइनल में प्रवेश किया है. मैं उनके सभी खिलाड़ियों का अभिनंदन करना चाहूँगा. आदरणीय आयोजक प्रवीण कालूराम मात्रे जी की तरफ से, हम सभी की तरफ से और तमाम क्रिकेट के श्रोताओं की तरफ से वेल प्लेड बॉयज. जितनी Yes. भी सराहना की जाए. ये ओपन की टीम है फाइनल में पहुंचने वाली धर्मवीर चषक 2022 की, जिन्होंने यहाँ पे धूल चटाई है परी 11 तलवली के टीम को सेमीफायनल के मुकाबले में. आणि दशरथ दादा कंधारी कंगता विस्फोटक फलंदाज आणि 10 चेंडूमध्ये 40 धावांची